महाराष्ट्र राज्यातील 15,155 ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर केव्हाही आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणं शक्य असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. वर्ष 2024-25 मध्ये मुदत संपलेल्या व 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील एकत्रित ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगानं जूनमध्ये प्रभागनिहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर आता प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान SIR प्रक्रिया पूर्ण करून तयार होणाऱ्या मतदार यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर या निवडणुका घेण्याची मागणी काही जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. परंतु आयोगानं वेळेत निवडणुका घेण्याच्या दृष्टीनं प्रभागनिहाय मतदार यादीसाठी 15 एप्रिल 2026 रोजीच्या विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राह्य धरण्याचं सूचित केलं आहे. विशेषतः प्रभागनिहाय यादीला अंतिम स्वरूप आल्यानंतर 8-15 दिवसात निवडणुकांचा बिगुल वाजतो. हा आजपर्यंतचा प्रशासनाचा अनुभव आहे. परंतु पावसाचं प्रमाण पाहून या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यताही आहे. आता ग्राफिक्सद्वारे पाहूया मतदार यादी कार्यक्रम. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध 24 जुलै. हरकती व सूचना दाखल मुदत 29 जुलै. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 4 ऑगस्ट. दरम्यान संगणक प्रणालीद्वारे मतदार यादी तयार होणार. यादीतील नावे कमी करणे, वाढवणे, वगळणे, दुरुस्ती होणार नाही. ग्रामपंचायत, तलाठी, सर्कल, पंचायत समिती, तहसीलमध्ये यादी प्रसिद्ध होणार. मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रशांत दळवी.